आणि फोटो पण ही कामा बायका पुरुषांची हो. अरे ती देवी आहे रे. कोण माझी कंबर? अरे गधड्या, तुझी कंबर नाही करुणाताई. करुणाताई, करुणाताई, अगं ताई, काहीतरी कुठेही खाली फक्त शेंडूची चौकशी. पहिलीची चौकशी अगोदर करायला नको. अगं फक्त ध्यास तुझा आणि का दोन बायले आणि फजती आहे का? मला पिठाळायचे. आज संध्याकाळी पाहिजे आहेत ना घरी, म्हटलं जाऊन बघून ये म्हणून आलो इथपर्यंत. ठीक आहे, उद्या सकाळी मात्र नक्की या. चल येतो मी. रावसाहेब वेळ थोडा आहे आणि आपलं नाटक मोठं आहे. आता फटाफट उठायला हवं. अरे तू मला आपल्या प्लॅन बद्दल काहीच सांगितलं नाही. हा कैलास शिकायला जाताना त्याच्या बंधूच्या वाघाच्या गोळ्या बघा पत्र एक तुमच्या जवळ ठेवा आणि बाकीची करुणाच्या बॅगेत ठेवा. अगदी काळजी. आणि ते काय बोलायचं ते आणि ही पुढी सरबतात घालायची. मुंगीची पुडी आहे आणि तिला मुंगी फक्त 10 मिनिटं येणार. आता रात्रीचे वाजले नाही. कळलं? येतो मी.
आधी आहे बा. सुनबाई मागच्या झाली आहे. अरे सुनबाई, सुनबाई पवन कुठे निघाला? जेवायचं आहे. आणि हे वाचायचं आहे. काय ते? ही प्रेमपत्र तुझ्या लाडक्या राणीचेच आहे. आमच्या घराच्या वरून वेशीवर टाकायला निघाले. वाच कुठं मिळालंय? तिच्याकडून तिच्या सगळे अगदी तळाशी पत्रांचा घट्ट आहे. तिच्या प्रियकराचा पहिला असता. काय सांगता बाबा? आज तुझे पत्र वाचलं ती. अचानक मी तिच्या समोर आली आणि मला पाहताच ती दचकली आणि हे पत्र पत्रावर केलं. ठीक आहे. पण शेवटी ते खाली पडलं आणि मला मिळालं. तरी मी म्हणायचो ही तरच वाचते का? फक्त तुझ्या बॅगेचा. ठीक आहे, ठीक आहे, जातो. प्रिय करुणा, माझ्या बरोबर अनेक रात्री प्रणयात भरून टाकल्यात. माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर, पण केवळ प्रेमाला संसार होत नसतो, त्यासाठी पैसाही लागतो. म्हणून ना विलाजानं तुझ्याशी लग्न करण्यास तयार झालो. वाईट वाटून घेऊ नको. तुझं लग्न मी एका श्रीमंत माणसाची लावून देणार आहे. पण मी मात्र अधूनमधून तुझ्याकडे येत नाही. तुझी तृप्ती करीत राहील. तुझाच कैलास कैलास. करुणा, करुणा काय केलं तू? केवढं औंदार्य दाखवत होतीस तू, आणि आता तुझा नरडा पटवून जीव घेतो मी. थांब पवन. कैलास, तू दूर हो माझ्या नजरेसमोरून. मी दोघांनी माझा सत्यानाश केला. हराम खोरानं. नाही पवन, मग हे काय? माझी पत्र आहे लग्न आधीची. मग लग्नानंतर माझं काही नाही. माझा संसार सुखाचा व्हावा म्हणून तुझाही संसार सुखाचा व्हावा म्हणून मी प्रयत्न केला. जर त्याला हे करायचं असेल तर माझा काही संबंध नाही. ठीक आहे. आता तो जयंती झोपायला जाईल. तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पहा. चल बाबा, तिला मी रात्री घरी येणार नाही म्हणून. पोटात मळमळल्यासारखं वाटतं. तेव्हा थोडं लिंबू सरबत घेऊन. मी घरात जा. तुझी कामं आटपली. हो. आता तुझी घरची कामं कमी झाली तेव्हा तुझा पगार 500 रुपये कमी करणार बाबा मी. 500 रुपये कमी? हो. नोकरी करायची असेल तर कर, न पेक्षा नोकरी सोडून दे. नको 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 नको. माझी काय अडे काय कडे का करता मी नोकरी. हा काल दिवस करतो. जयंत काय करतो रे? देवा शिकवणीचे वर्ग घेतो पोरांचे.
आणि इकडे तो जो इतक्या तुझी शिवाय नको हा? कुठे निघाला? शिवला? हो मित्राला आदर दिला जीवन कोण मित्र? करण म्हणजे करणच्या बहिणीची लग्न करण्याचा विचार आहे की का? सांगता येत नाही हे बघ लोकांच्या पोलीस बाकीच्या पोलीस तो याचं एक बरं आहे हा झोपला की तारा तू जेवायला घालू? नको मला एवढ्यात भूक नाही नंतर सांगा. कामं- अगं सुनबाई काय हे सरबत केलं जरा चाकून बघ अगं मीठ जास्त आहे हे चाकून बघ मी वरूनच केलं दोन नाही लावला हो जरा मीठच जास्त पडलं. मी पुन्हा दुसरं करून आणते ना. मम्मा ती गरगरल्यासारखं होतंय. काय होतं सुनबाई थोडा आराम कर झोप होतं झोप हे होतं उद्या कोण यायला होता कुठे आहे ते बाजार बसले तुला पायाची हिंमत असेल तर काय स्वतःच्या डोळ्याला पहा आज रात्री तू येणार नाही म्हटल्यावर अरे किती आनंदी झाली ती आणि सरळ जाऊन गेटच्या खोलीत जाऊन झोपली तिच्यासमोर बघ बघ ना स्वतःच्या डोळ्याने बघ काय कशी घट्ट मिठी लावून झोपली काय सांगता बाबा काय काय बात आहे की माझी बायको त्यांना मिठी मारून नाही नाही मला हे सहन होणार नाही मी तिचा मुर्दा पडणार आधी त्या जयंतचा खून करणार खून हा पवन हा पवन तू असा विचार करू नको थोडा विचार कर आणि नंतर बोल ठीक आहे साहेब काम फत्य येतो मी विश्वासघात्या असा माझा विश्वासघात करायचा होता तुला सावत्र भाऊ म्हणून माझा संसार उद्ध्वस्त करू पाहतोस अरे पण सावचितपणे सरळ सांगता येते स्वतःच्या वहिनीला वश करून
मिठ्या मारायला हव्यात तुला. खबरदार पवन, असा खालेला आरोप केला तर थोबाड फोडून टाकेल. वा, चोर तो चोर आणि वर शिरजोन. हात लावून बघ मला, त्या हाताचे तुकडे तुकडे पाडेल. पण मला सत्य घटना कळायला हवी. नालायक, माझ्या तोंडातून वधून माझं तोंड मिटाळू नकोस. जा, चाल तळ्या घरातून. अरे जयंत, काय केलं रे? स्वतःच्या भावाच्या संसाराचा असाच सर्वच करायचा. असं तुळशीमध्ये ठेवायचं होतं. तू असा निपटणार हे जर मला आधीच माहिती असतं ना, तर जन्मतात तुझ्या नरडीला न जाऊन काय केलं असतं रे बा? नका बाबा नका. या निष्पाप जयंतवर असे घाणेरडे आरोप लावू नका. वाटल्यास या क्षणी मला ठार मारा, पण अशा वाघबाळाने मला घायाळ करू नका. बाबा, हा जयंत त्या जयंती कुठला तक्रार केली नाही, कधी वाईट वागला नाही. आणि आज तिला मी देवी मानतो, त्या बहिणीबद्दल असं घाणेरडा विचार कोणी केलं हे सारे कारस्थान? कोण आहे खरा सूत्रधार? सांगा बाबा. उतरली बॅग आणि चाल तळ्या घरातून. पुन्हा तुझं एक घाणेरडं तोंड दाखवू नकोस. एका घटनेत एवढा बदलला? थोडी वेळेला तुझ्या मनात मीच नाही. भगवान, विचार कर. लहानपणापासून तुला विचारपूर्वक पाऊल टाकायची सवय नाहीये. कमी कमी लग्न झाल्यावर तरी माणसाने विचारपूर्वक पाऊल टाकावं म्हणतात. तुझ्यासारखं वाकडं अरे माणूस चेहऱ्यावरून ओळखावा. लक्षात ठेव, तू या लोभिष्टांच्या दुनियेत उभा आहेस आणि हे लोभिष्ट स्वतःच्या लोभापायी तुझा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. मी जातो. माझ्या भावाची आज्ञा मी मानली, पण वाईट एवढंच वाटतं, माझा भोळा बंधू या काळ सर्पांच्या दुनियेत एकटाच राहणार आहे. पवन, सांभाळ रे. मला या प्रसंगाची भीती वाटत होती, तोच प्रसंग अखेर येऊन ठेवला. बाबा, सावध राहा. पवन बाबा, मला एक सांग, माझ्या पवनचं आणि करुणा वहिनीचं काही बरं वाईट झालं तर बापाचं नातं विसरून मी तुमचा खून करणार आहे. आता ती चटवी बाजारमध्ये आज काय करते? कुठल्या जन्माचा सूड घेते तू? काय करताय तुम्ही? होम करू नकोस चांडाळी. काय करताय तुम्ही? तू केलेल्या घाताचं प्रायश्चित. मी कोणता भाग केलाय तुमचा? उलट व्यभिचाराने उलट मला विचारतेस. हो, हो ना, मी पाया पडले हो तुमच्या. मला आधी खरंच करावं नका हो मारे. तुम्ही मला कुठल्याही देवाकडे घेऊन चला. ते माझं कौमार या खेळाची अर्पी केलंय. त्याच्यावर मी काढलेले आरोप नका लावू. तुझ्या शब्द झाला भटणारा पवन संपलाय. कुणासाठी? स्वतःच्या नवऱ्यासाठी? सांगा बघा माझा काय गुन्हा झाला? मग ही पत्र पहा. कैलास तुझ्या प्रियकराने कैलास लिहिलेली. कैलास आयुष्यात कुणाचाही प्रियकर होऊ शकत नाही. पवन, खूप प्रेम करायला हृदय लागतं. आणि ते हृदय तुला जयंतकडे मिळालं असेल. हो, मिळालं ना. पण भावाचं हृदय. नालायक, भावाच्या नात्याखाली प्रेमाचे चाळे करताना
आणि मला त्याच्यात मुक्तता केली. चांडाणी माझ्या तुझ्यावर एवढं प्रेम केलं, त्याची अशी उतराई केली. विश्वासघाती किती निरागसपणे तुझ्यावर प्रेम केलं, त्याचं असं प्रायश्चित दिलं मला तू. की स्त्री ही विश्वासघाताची मूर्तिमंत देवता आहे, ते आज मला कळलं. विश्वासघाती नाहीये, मी तुमचा विश्वासघात नाही केलाय. तुमच्या पायाखाली मी पडतो. तुमच्या प्रत्येक शब्दाला शिकवल्या होत्या. माझ्या देहाची घडली, देहाची वाट जीवनाच्या निराशनात आपली रक्ताचं तेल करून सोडली गेलो. कोण आपल्या प्रेमाला कुणाची तरी दृष्ट राहते. दृष्ट कुणाची लागली नाही, तू दृष्ट नाही, माफी कदाचित. तुला या जगात राहण्याचा काही अधिकार नाही. या घरात पवित्र जपलं जातं आणि अपवित्र घेतलं जातं. तुमच्या हातून मरण म्हणजे एक सुवर्ण क्षण. मी काय तुमची सौभाग्यवती होईल. मग ये कायची ये शेवटी स्वतःच्या कर्माने पवन, आता आपण असं करू, तिला आत नेऊ आणि आपण तिने आत्महत्या केली असा बनाव करू. चल, तिला आत घेऊन मयत करुणा हिच्या भावाने आणि मानलेल्या भावाने दावा केल्याप्रमाणे पुराव्यांची छाननी केली गेली. पण प्रत्यक्ष दर्शनी खून केल्याचा पुरावा व वस्तुजन्य स्थिती वा तसे वस्तू पुरावे आढळले नसल्यामुळे आरोपी म्हणून ज्यांच्यावर खटला भरला ते रावसाहेब व त्यांचा मुलगा पवन यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. बाहेर जाऊ नका. मी बाहेर जात नाही, पण त्या घराचं काय झालं? काय रावसाहेब, हे आमचं असं झालं आणि तुम्ही का तुम्हाला भुकलाय? 3 महिने झाले. हे लोक मंडप पेटून देतील. लग्न मंडपातच करायचं असं आहे का? करू रजिस्टर नाही तर वैदिक पद्धतीनं. ठीक आहे, करतो, प्रयत्न करतो. लवकर जा. नुकताच ते 5 लाख रुपये आणि 25 तोळं सोनं मिळालं की हे घरच विकून टाकतो आणि जातो दुसरीकडे राहायला. कुठेही गेला तर मी तुमचा पाठलाग सोडणार नाही. एका पतिव्रतेच्या शिलावर नाहक शिंतोडे उडून केवळ पैशाच्या मोहाने तिचा जीव घेतला. ती तुम्हाला सुखानं कधीही जगू देणार नाही.
जिथं जाल तिथं मी तुमचा पाठलाग करणार. अहो सुंदर संसार करण्याची माझी किती स्वप्न होती, पण तुम्ही विचारवरती उधळून लावले. माझ्या भावाला देशोधडीला लावलं. नाही नाही, मी तुम्हाला सुखानं जगू देणार नाही. हा सतीचा शाप आहे, सतीचा शाप. शांती हो अर्जुन. माझ्या बहिणीला कुठं नेली रे तुम्ही? मला पण घेऊन जा तिच्याकडे. ही बघ. तिच्यासाठी साडी आणली होती. हो, गुलाबी रंगाच्या साडीसाठी खूप हट्ट करायची ती माझ्याकडे. आता स्वागताचा तिचा हट्ट पूर्व आहे का? स्वर्गात थांबा. तू ऐकला माझ्या ताईचा आवाज? ती बोलावते मला. ती पहा त्या वादळात सापडलेली आहे. त्याचा वारा सुटलाय. समुद्र खवळून अंगावर येतोय. माझी ताई त्या समुद्रात कटांगळ्या खाते. ती पहा त्या समुद्रात गायब झाली. हो, कुणीतरी वाचवा माझ्या ताईला. कुणीतरी वाचवा. कशाला आलास तू इथं? कशाला? आकाशातून पडणाऱ्या त्या रक्ताच्या धारेला प्राशन करायला. ते पहा ते आकाश डुबंगून गेलंय आणि काळ्या कुठे ढगांचा राक्षस झालाय. राक्षस आणि त्या राक्षसानं माझ्या ताईवर झडप घातली. हो, झडप घातली. तो राक्षस हुंड्याचा, लोभाचा राक्षस. त्या राक्षसानं माझ्या ताईला ठार केलं. हो, ठार केलं. आणि तिचं रक्त तो प्याला घटा. नाही, मी वेडा नाही. मी वेडा नाही. माझी ताई वेडी आहे. ताई ती पहा त्या राक्षसाच्या तोंडात आहे. तरी सुद्धा मला म्हणते कशी माहिती आहे? भाऊ, तुला राखी बांधायची आहे ना? हो, मला राखी बांधून घ्यायची आहे. तिने मला राखी बांधली. अगदी अखेरची. ताई तू का ग गेलीस एकटीच स्वर्गात? मला का ठेवलं ताई? हो, असं काय करतात तुम्ही? अशाने तुमच्या जीवनात सुरुंग लावून देताय. सुरुंग नाही. अरे ज्यांना सुरुंग लागलाय ना, ती माणसं ती बघ तिथे आहेत. तिथे त्या महासागरात. आणि त्या महासागरात पाणी नाही आहे. अरे उकळतं तेल आहे. उकळतं तेल. त्या उकळत्या तेलात पडून ती माणसं बघ कशी निवळतायत रे. बघ कशी टाहू पडतायत. उकळत्या तेलाने त्यांच्या अंगाला चटके बसतायत. पण माझी ताई सुद्धा त्याच्यामध्ये आहे रे. ती बघ बिचारी कशी निवळते रे. बघ स्वतःच्या लावा रसात ती निवळते. ताई, पण तिचा टाहू मला कसा ऐकू येत नाही? आलं लक्षात. स्वार्थी माणसांचा आवाज इतका वाढलाय की त्यांच्या आवाजापुढे माझ्या ताईचा आवाज मला ऐकूच येत नाही. मला माझ्या ताईला वाचवायला जायला हवं.
हो मला वाचवायला जायला तो हो पण पण तिच्या डोळीवरचा बघा कसा गजरा करपून गेला हो तो तिच्या डोळीवरून खाली पडला आणि त्या लोभिष्ट राक्षसाचा अजस्त्र पाय त्या गजऱ्यावर पडला. थांब ताई मी येतो तुझ्याकडे. थांब ताई थांब. तुझी ताई तुला मिळणार नाहीये. या स्वार्थी लोभी जगानं तिचा बळी घेतलाय. स्वार्थाचा लोभाचा वृक्ष हा गगनात मिळलाय. त्याचा मुळापासून तर छाटून टाकला पाहिजे. या जगात मानव कुणीच राहणार नाही. सारे होतील दानव. हे जग दानवांचं ताब्यात ठेवले. यासाठी हा वृक्ष वेळीच छाटून टाकला पाहिजे. करण विजय आजकाल तिला माझ्या हाती राखी बांधली. आपल्या बाहेर तुझा जीव वाचवला. ती माझी बहीण करणं काही आज नाही आहे जीवन. माझ्या संकटात हात राखी नाही आहे. हात माझा रिकामा आहे. आज पैसा कायमचा. राम इंद्रा क्षमा नको. दोष आहे तो या माकडाचा. राम बोल बोल विचार बोल बोल भड्या बोल बोल. नको मारू नका रे मला. मारू नका रे. सांगतो मारू नका रे. काय सांगायचं बियाचा स्थिती हात धुवून घेतोय. बोल निचा बोल. राम पुराण मला मारू नका रे. मारू नका रे. मला मारू नका. सांगतो पण मला मारू नका रे. लवकर सांग. बेगीने सांग नाही तर भूल पर्यंत तुला उडून घेता येईल. माझं करुणावर प्रेम होतं रे. मी तिला लग्नाची मागणी घातली होती पण तिने मला नकार दिला. या अट्टापायी लग्न झाल्यानंतर मी तिच्यावरती अतिप्रसंग केला पण जेलमुळे ती वाचली आणि तोही माझा डाव फसला आणि त्यामुळे मी सुडाने आणखी पेटलो आणि एका गावात 3 शिकार करायचे राव साहेबांना मी विनंती केली. वरुणा एक पवित्र देवी होती. ती प्रतिवर्ता होती. मला माफ करा रे. माफ करा. पहिला काय केलं ते नाव माझ्या पत्नीचा मी बळी घेतली. हरामखोर कैलासा काय केलं ते तू. थोडा रे मला. तुला माफ करूया. रामपुरा माझ्या बहिणीचं आयुष्य बरबाद केलं. याला काय माझ्या खांद्यावर चालायला फेकतो बाहेर. काय झाल्या तुला तोंडालाच नाही येत.
नाटकाचा खरा सूत्रधार रावसाहेब, त्याचं काय करायचं? टाळ्याला रस्त्याच्या मधोमध फेकून टाकलं. विवळतोय झालं, विवळतोय. पण तो दुसरा राक्षस कुठे? तो देवता त्या देवघरात असणार. थांबा. पुण्याला माफी नाही. जय हो, मला माफ करा रे. आणि अशा अन्यायाला त्यांचे आम्ही मुलगे होऊ शकत नाही. आणि आम्ही तुमचे मुलगे होऊच शकत नाही. अन्याय आता आमचा पाप होऊच शकत नाही. रावसाहेब, कसं माझ्या बहिणीला बचावली तद्वत मी तुम्हाला माझी देईन. चला. कायम म्हणतो मी करण, मला माफ कर. अरे म्हणू नको. चला. मेला, राक्षस मेला, मेला, राक्षस मेला, राक्षस मेला. तुम्ही क्षमा कर मला. क्षमा कर. करण, तू पवनला तुझ्यासोबत घेऊन जा. पवन, तू करणसोबत जा. तुझ्या करुणाला उसना चुडा घेतला होता या करणच्या बहिणीकडून. तिने तिला तो परत केलाय. तू शैलूशी लग्न कर, तरच करुणाच्या आपल्याला शांती लागणार आहे. जा पवन, जा. जा पवन. आणि जाताना पोलीस स्टेशनला वर्दी द्या की रावसाहेबांनी आत्महत्या केली म्हणून. जा पवन. पाय कशाला अडकळताय? अरे जा म्हणतो ना. बाबांना पाहू नकोस, त्यांचा चेहरा तुला पाहणार नाही. जा.